पुराच्या पाण्यात स्कूटी बंद पडली। एक महिला तिच्या 2 मुलांसोबत वाहून जाऊ लागली होती, पण तिने जे केलं ते पाहून संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसलाय। शाळेतून आपल्या 2 लहान मुलांना घेऊन एक महिला स्कूटीवरून घरी येत होती। रस्त्यात एक पूल होता, पुलाखालून एक नदी वाहत होती। अचानक नदीचा प्रवाह वाढला, पुलावरून पाणी वाहू लागलं। स्कूटी पुन्हा पुराच्या पाण्याच्या मधोमध बंद पडली। आजूबाजूचे लोक उभे होते, ओरडत होते। वाचवायला कुणी पुढे येत नव्हतं। गाडी सुरू होत नव्हती। एकदा बटन दाबलं, दोनदा बटन दाबलं, सुरू होत नव्हती। आशा संपली होती। मुलं आता वाहू लागले होते। किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांनी आता आशा सोडून दिली होती, कारण की ती स्कूटी आता 2 मिनिटांपूर्वी उभी होती, ती आता हळूहळू पाण्यावर तरंगताना दिसली। पण त्यानंतर शेवटच्या 5 सेकंदामध्ये त्या आईने केलं असं की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता। 5 मिनिटांपूर्वी मदतीसाठी ओरडणारे लोक ज्यांनी आशा सोडून दिली होती, पण त्या महिलेने शेवटच्या सेकंदात असं काही केलं की अक्षरशः सगळ्या जणांनी टाळ्यांचा जयघोष केला। एकच जल्लोष तिथे झाला। खरं तर हा व्हिडिओ एका व्यक्तीने शूट केला। त्यानंतर सगळ्या देशामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला। सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली। मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? एक आईने आपल्या 2 मुलांसाठी असं काय धाडस केलं की जे आतापर्यंत कुणी केलं नव्हतं? गाडी स्कूटी ही जवळपास पाण्यावर तरंगली होती। दोन्ही मुलं तिच्यापासून सुटलेच होते, पण शेवटच्या 5 सेकंदात असा काय चमत्कार झाला की अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य झाली। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा महाभयंकर हाहाकार सुरू आहे। ठिकठिकाणी नद्या नाले ओसंडून वाहत आहेत। रस्ते पाण्याखाली गेले। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। अशा या आसमानी संकटाच्या काळात टीव्ही चॅनलवर तुम्ही अनेक पुराच्या बातम्या पाहिल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका आईच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अशा थरारक संघर्षाची कहाणी सांगणार आहे की जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये आणि जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। शाळेतून आपल्या 2 लहान निष्पाप मुलांना घरी घेऊन जाणाऱ्या एका आईची स्कूटी अचानक पुराच्या पाण्यात वेढलेल्या पुलावर बंद पडते। एका बाजूला पाण्याचा अकराळ विकराळ वेग, दुसऱ्या बाजूला खचत चाललेला पूल आणि डोळ्यादेखत पाडसासारखा वाहून चाललेला पोटसा गोळा। आजूबाजूला लोक उभे होते, ओरडत होते, पण त्या निसर्गाच्या रौद्ररूपापुढे सगळेच हतबल। आपत्कालीन व्यवस्था येण्यासाठी खूप वेळ होता, पण तेवढ्यात आईने असा चमत्कार केला की ज्याने त्याची मुलं वाचली। त्या दिवशी दुपारची वेळ होती। सकाळपासून आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत होता। नेहमीप्रमाणे शाळा सुटली आणि ती आई आपल्या 10 वर्षाच्या मुलाला आणि 7 वर्षाच्या मुलीला घरी नेण्यासाठी शाळेबाहेर पोहोचली। मुलं पावसात भिजत आनंदात स्कूटीवर मागे बसली। त्यांना माहिती नव्हतं की पुढील 5 ते 10 मिनिटांनंतर त्यांच्या सोबत मृत्यूचा तांडव घडेल। आईच्या मनात एकच विचार की पावसाचा जोर वाढण्यापूर्वी कसंही करून सुरक्षित घरी पोहोचायचं। रस्ता दररोजचाच होता। घराच्या वाटेवर एक छोटा पूल होता, ज्याच्या खालून 12 वाहत जाणारा एक मोठा नदीचा प्रवाह होता। पण आज परिस्थिती वेगळी होती। खरं तर ती ज्यावेळेस घरून निघली होती तर त्यावेळेस त्या पुलावरून जात असताना लोक विचार करून जात होते। खालून पाण्याचा प्रवाह वाढलेला होता। घरचे देखील म्हटले होते की जपून जा, पण अचानक तिला माहिती नव्हतं। तिला वाटलं होतं की आपण शाळेत जाऊ आणि 10 मिनिटांमध्ये पटकन मागे येऊ, पण तिला माहिती नव्हतं की तिचा हा प्रवास तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक घडणार होता। कारण की परिस्थिती त्या दिवशीची खूप वेगळी होती। डोंगरावरून अचानक पाणी आलं आणि ते थेट पुलावरून वाहत होतं। पाण्याचा प्रवाह हलका होता, त्यामुळे हळूहळू वाहनं तिथून जात होती। आईने विचार केला, जर आता आपण थांबलो तर पाऊस वाढेल। खरं तर ती महिला शाळेत गेली। शाळेतून मुलांना तिने घेतलं। खरं तर जात असतानाच त्या पुलाच्या खालून थोडंसं पाण्याचा प्रवाह वाढला होता। ती पटकन आली, मुलांना म्हणली बसा, चला जाऊयात आपण पटकन। ती पुलाच्या तिथे गेली। आता तिला वापस जायचं होतं, पण तिने पाहिलं की पुलावरून आता थोडं पाणी वाहत होतं, पण गाड्या ये जा करत होत्या। आता तिला वाटलं आता आपण पटकन तिथून निघून जाऊ, पण पुढच्या 5 सेकंदात निसर्गाने असा काही भयानक गेम केला की ज्याची कल्पना त्या आईने स्वप्नात केली नव्हती। मग नेमकं काय घडलं त्या पुलाच्या मध्यभागी? आणि मध्यभागी गाडी जेव्हा बंद पडली त्यानंतर असा काय चमत्कार घडला की अक्षरशः सगळीकडे ते व्हायरल झालं। तिनं अक्षरशः ती पुलापाशी आली। तिनं देवाचं नाव घेतलं, स्कूटीचा एक्सिलेटर वाढवून गाडी त्या पुलावर घातली आणि बस हीच ती एका सेकंदाची चूक ठरली। गाडी पुलाच्या मधोमध पोहोचली आणि अचानक डोंगरावरून पाण्याचा एक मोठा प्रवाह अकराळ विकराळ लोंढा वेगानं खाली आला। पाण्याच्या एका धक्क्यानं स्कूटीचा वेग मंदावला आणि सायलेन्सर मध्ये पाणी गेल्यामुळे खटकन असा मोठा आवाज झाला आणि स्कूटी जागच्या जागी बंद पडली।
आता अखेर पाण्याचा प्रवाह इतका मोठा झाला होता की अक्षरशः पुलावून अगदी थोड्याफार प्रमाणात पाणी वाहत होतं, तर आता पुलाच्या वर पाणी आलं होतं. पाणी इतकं जास्त आलं होतं की त्या महिलेच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं. पण तेवढ्यात तिची स्कूटी बंद झाली. त्या आईने सेल्फ स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, किक मारली, पण गाडी सुरू झाली नाही. पाण्याचा स्तर आता आईच्या गुडघ्यापर्यंत पोहोचला होता. गाडी आता हळूहळू सरकू लागली होती. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा आजूबाजूला उभे असणाऱ्या लोकांनी पुलाखालचा तो भयानक आवाज ऐकला. आता तिथून बाहेर पडणं अशक्य होतं. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की पुलाच्या खालची माती वाहून जाऊ लागली होती. तो पूल जुना, पण एका बाजूने तो आता खचू लागला होता. आता पाण्याची तर प्रवाह होताच, पण आता पूल देखील खचू लागला होता. जर तिथे जास्त वेळ थांबले असते तर तो पूल देखील वाहून गेला होता. पुलाची सिमेंटची रेलिंग हळूहळू वाकली होती. आजूबाजूला रस्त्यावर लोकांची गर्दी जमा झाली. लोक ओरडत होते, मॅडम गाडी सोडा, पळा, बाहेर या. काही जणांनी प्रशासनाला आणि आपत्कालीन यंत्रणेला फोन लावले, पण मुसळधार पाऊस यामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचायला 2 तास वेळ लागणार होता. पण इथे 1 सेकंद अगदी जीवन मरणाचा प्रश्न होता. तेवढ्यात पाण्याचा एक अवाढव्य झोत थेट स्कूटीला येऊन धडकला आणि त्या क्षणी एक दुर्दैवी घटना घडली, ज्याने त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकवली. काय झालं असेल तिच्या पोटच्या गोळ्यासोबत? स्कूटीचा तोल गेला, गाडी एका बाजूला उलटली. आईच्या हाताला धरलेला तो एक मुलगा लहान त्या ठिकाणी त्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. माझ्या मुलाला वाचवा, आईनं ती मारलेली किंकाळी संपूर्ण घाटात घुमली. सुदैवानं मुलगा पुलाच्या कडेला असणाऱ्या लोखंडी रेलिंगच्या एका पाईकला कसा बसा अडकला, पण पाण्याचा प्रवाह त्याला पुढे ओढत होता. लोकांचे हातपाय गळाले होते. जेव्हा जगातली सगळ्यात मोठी जी मदत असते ती तिथे मिळत नाही, तर अशा वेळेस आई काय करणार हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण झाला होता. आजूबाजूला उभे असणारे लोक ओरडत होते, पण आता तेही शांत झाले होते, कारण की आता स्कूटी पूर्णतः पाण्यातून वर आली होती आणि ती पूर्णतः आता तरंगताना दिसली. आई आणि मुलगी ते मुलगा त्या ठिकाणी पूर्ण तरंगताना दिसले. आता त्यांना समजलं होतं की आता पुलाखाली हे त्या ठिकाणी वाहून जातील आणि सगळा विषय संपेल. पण तिने एक शेवटचा निर्णय घेतला. एका क्षणाचाही विचार नाही करता तिने एक निर्णय घेतला की लोकांना वाटलं तो चमत्कारच आहे. आता खरंच तिने एका हाताने मुलीच्या कमरेला घट्ट पकडलं, पाण्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. तिने ती स्कूटी सोडून दिली. 1.5 लाख रुपयाची स्कूटी तिने सोडून देण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या मुलीच्या कमरेला घट्ट पकडलं आणि पाण्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत कसा बसा रस्ता काढत ती पुलाच्या रेलिंगला अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचली. तिने मुलाचा हात घट्ट पकडला, त्याला स्वतःकडे ओढून घेतलं. तिने आपल्या दोन्ही मुलांना छातीशी घट्ट कवटाळून धरलं होतं. पाणी आता छातीपर्यंत पोहोचलं होतं. तो खचलेला पूल कधीही नदीत कोसळू शकत होता. आईने हिंमत एकवटली. पाण्याचा प्रवाह सहन करत ती रेलिंगच्या लोखंडी पाईपवर हळूहळू आपले पाय रोवू लागली. लहान मुलीच्या पाठीवर घट्ट पकडायला सांगितलं, मुलाला पुढे सरकायला लावलं आणि अखेर त्या रेलिंगचा आधार घेत ती त्या ठिकाणी पुलाच्या दुसऱ्या बाजूला गेली. हात थरथरत, पाय थरथरत, पण पुढच्या 5 सेकंदामध्ये तिने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे ती वाचली. 15 मिनिटाचा तो थरार होता. ती पुलाच्या आता दुसऱ्या बाजूच्या सुरक्षित भागावर पोहोचली होती, जिथे स्थानिक लोकांनी पुढे येऊन त्यांना ओढून बाहेर काढलं. ती बाहेर आली आणि पुढच्या 5 मिनिटात तो अख्खा पूल पुराच्या पाण्यात पत्त्यासारखा वाहून गेला. खरं तर ही घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. तर ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.